हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। भिवंडी लोकसभा मतदारसंघात निवडणूक पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या कार्यकर्ता संवाद सभांना उधाण। कार्यकर्त्यांना संवाद सभेतून भावनिक हाक। 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघ 2024च्या निवडणूक प्रचार संबंधी उमेदवारी जाहीर झालेले महायुती आणि महाविकास आघाडीने आपापल्या वरिष्ठ नेत्यांना घेऊन कार्यकर्त्यांच्या संवाद सभा घेण्यास सुरुवात केली। त्याच पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे यांनीही भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुका विभागात कार्यकर्ता संवाद सभेचे सत्र सुरू केले आहे। सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी शहापूर येथील भगवान लॉन्स गोठेघर येथे संवाद सभेचे आयोजन करण्यात आले। त्यावेळी शहापूर तालुक्यातील सर्वसमावेशक जात समूहातील महिला पुरुष हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिले। सभा चालू असतानाच अचानकपणे वरुणराजाने हजेरी लावली। तरी देखील संवाद न तुटता सभेस उपस्थित महिला पुरुषांनी कार्यकर्त्यांनी सभा यशस्वीपणे पार पाडली। निलेश सांबरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आश्वासित केले की आजपर्यंत आपल्याला ज्या सेवा सुविधा मिळणे अपेक्षित होत्या, बेरोजगार मुलांना नोकऱ्या मिळणे अपेक्षित होत्या, तसेच शहापूरचा रस्ते, पाणी आणि आरोग्याचा प्रश्न जे सुटले नाहीत ते सोडवण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही त्यासाठी मी कटिबद्ध असेल। मी माझ्यासाठी निवडणूक लढवित नसून सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी मूलभूत सेवा सुविधा भिवंडी लोकसभेच्या मतदारसंघातील जनतेस मिळावी म्हणून निवडणूक लढवित आहे। निलेश सांबरे यांच्या संवाद सभेमुळे महायुती आणि महाविकास आघाडीचे डोकेदुखी वाढणार। 2024 भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आपण उमेदवारी करत आहात। भिवंडी मतदार लोकसंघामध्ये 2014ला भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे कपिल पाटील हे आता तिसऱ्यांदा ह्या मतदारसंघामध्ये खासदारीसाठी उभे राहिलेले आहेत। त्यानंतर महाविकास आघाडीचे बाळामामा म्हात्रे हे देखील लोकसभेसाठी खासदारीसाठी उभे राहिलेले आहेत। आपण देखील त्यांच्या विरोधात लोकसभेसाठी उभे राहिलेले आहात, तर आपण अशा पद्धतीने निवडणूक लढणार आहे। हा देश हा शेतकऱ्यांवरती चालतो, इतिहास सांगतो आणि मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे। शेतकरी काय करू शकतो हे संपूर्ण इतिहास सांगतोय, देशातला नाही जगाचा इतिहास सांगतोय। आणि मी माझ्यासाठी नाही निवडणूक लढवत, तर मी माझ्या मतदारांसाठी लढवतो। जे जे विविध प्रश्न आहेत मगाशी मी भाषणामध्ये सांगितलं, तर आता भातसा धरणाचे कालवे गेल्या 15-20 वर्षापासून अपूर्ण आहेत, तर फॉरेस्टचे केंद्र शासनाच्या परवानग्या राहिलेल्या आहेत, त्यामुळे अपूर्ण आहेत, ते पूर्ण करण्यासाठी मी निवडणूक। या शहापूरमध्ये 5-5 CBSE शाळा उघडण्यासाठी मी करतो का गरिबांच्या मुलांनाही चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे त्यासाठी करतो CBSE शिक्षण। मी या शहापूरवरून ठाण्याला जाणारी ट्रॅफिक वाचवण्यासाठी मेट्रो आणण्यासाठी मी निवडणूक करतो। मी या आमच्या मायमाऊलींना त्या रेल्वेमध्ये लोकलमध्ये फुल गर्दीमध्ये जायला लागते, ही गर्दी वाचवण्यासाठी मी याची निवडणूक लढवतो। आणि एवढ्यावरनं सांगतो की इथे रोजगार देण्याचा प्रयत्न करा। रोज सकाळी उठा, 5च्या ट्रेनने निघा, 6च्या ट्रेनने निघा, 1-1 तास प्लॅटफॉर्मवर संध्याकाळी मुंबईवर येताना वाट बघा। तर अशा ज्या शिकलेली मुलं आहेत त्यांच्यासाठी इथे आपण IT पार्क उभे करू, जेणेकरून जसे पुण्यामध्ये पुण्याच्या बाजूला पंचक्रोशीत आहे तसे भिवंडीच्या पंचक्रोशीत आपण करू। उद्या बदलापूर झालं, शहापूर झालं, जिथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, लाईटची व्यवस्था आहे, अशा विविध विभागामध्ये आपण नोकऱ्यांसाठी हब उभे करू, कॉल सेंटर उभे करू, की जेणेकरून आमच्या माणसाला आम्ही गोडाऊन बाबत कुठल्याही शेतकऱ्याला जमीन विकायला लावण्यापेक्षा किंवा जमिनीवर कोण दाबा घेत असेल दादागिरी करून ते न करता आमचा शेतकरी जो शेतमालक आहे त्यांनी एकही स्क्वेअर फूट जागा न विकता 100% तो त्यांनी गोडाऊन बांधले पाहिजे आणि त्यांनी भाडं घेतलं पाहिजे। यासाठी त्याला अर्थ पुरवठा करू उद्या बँकांचा, गव्हर्नमेंटकडनं सबसिड्या देऊ युवांना, त्याच्या उद्योगधंद्यांना सबसिडीज असतात त्या, किंवा जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करू। आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मी निवडणूक लढवतोय की शहापूरला दर 15 दिवसांनी आपण बघतोय एक ताई पोटातल्या बाळासहित मरत पावते, कोणाचे डोळे उघडे आहेत का नाही देवाला माहिती। दर आपण बघतोय की जानेवारी झालं का पाणी टंचाई शहापूरची चालू होते, जे शहापूर मुंबईला पाणी देतं त्या शहापूरची ताई खडखडत्या विहिरीमध्ये पाण्याची कसरत करत असते। आज पाऊस पडलाय म्हणून थोडे दिवस जातील, 2-4 दिवस चांगले असं मला वाटतं। ही पाणी टंचाई कायमस्वरूपी थांबवण्यासाठी मी निवडणूक लढवतो।
सर आपलं 4 ते 5 वर्षापासून जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून सामाजिक काम अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. त्या सामाजिक कार्यातून आपण शैक्षणिक आणि आरोग्याच्या प्रश्नावर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करता हे सर्वांना सुरूच आहे, माहीत आहे. तरी देखील ह्या ठिकाणी आज आपण एक व्यावसायिक म्हणून जे काम केलं आणि ते व्यावसायिक काम करत असताना आपल्याकडनं किंवा आपल्या त्या व्यवसायाच्या याच्यातून म्हणजे थोडंफार भिवंडी असेल, वाडा असेल, शहापूर तालुका असेल आणि त्या माध्यमातून बरेचसे लोक नाराज झाले. त्यांची विकास कामं करताना त्या विकास कामांना थोडंसं उशीर झाला. त्या कामांमध्ये हे लोकांना त्यांचा दुःख हा आपल्यावर आहे. त्यामुळे मग इथली जी जनता आहे ताट मानेने अशा लोकसभा सारख्या उभा राहतो तो उद्या केलेल्या कामाचा पैसा त्याच्याकडे कधी येत नाही. की चुकीची कामं करून ना पैसे नाही कमावले. जिथे जिथे अडचणी आल्या, फॉरेस्टचा विषय असला, शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला, आज तुम्ही बघताय तर शहापूर मुरबाड रस्ता जो आहे त्या मुरबाड रस्त्यावरती एकाही शेतकऱ्याला जमिनीचा मोबदला दिलेला नाही. बाजूच्या समृद्धीला लाखो करोडो रुपये शेतकऱ्यांना दिले. एकही फॉरेस्टची अडचण MSRDCकडनं सुटली नाही. सातत्याने मी आणि मला कथोरे साहेबांची साथ असायची. आम्ही दोघे मिळून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. गडकरी साहेबांनी मदत केली. परंतु याबाबत अडचणी आणण्यासाठी अनेक लोक होते, पण समस्या सोडवण्याबाबत कोणीही नव्हते. त्यामुळे अडचणी आल्या आणि शहापूरचा विकास होऊ नये म्हणून काही माणसांना वाटतं का विकास न होण्यासाठी अडचणी आणतात. आता मी बघायची भाषणात सांगितलं तर आपले हिव येथील जागेचे पेपर मुद्दाम तहसीलदारांना एखाद्या माणसाला चुकीचा अर्ज करायला लावणे, कुठलेही पुरावे नसताना अडवून ठेवणे, अशा प्रकारचे उद्योग केले जातात. हा शहापूर हा सतत माझ्याकडे आला पाहिजे अशा प्रकारे काही लोकांना वाटत होते. पण परंतु मला आज आनंद वाटतो का गेल्या 2 वर्षामध्ये शहापूरमधून साधे 100-200 माणसंही कुठल्या लोकप्रतिनिधी जात नाही की मला काम द्या का मला रोजगार द्या. शहापूर स्वाभिमानांचा लोकांचा तालुका आहे हे या प्रसंगी मला नक्कीच वाटतं. 4 ते 5 वंचितनी आपल्याला उमेदवारी दिली असं जे काय मीडियामध्ये आलं त्यानंतर नेमके तुम्ही वंचितचे उमेदवार आहेत का अपक्ष उमेदवार आहेत? हा प्रश्न मला पत्रकार महोदयांना वाटतं. एका 15 मिनिटात स्पष्टीकरण आलं होतं का पाठिंबा देण्यात आलेला आहे. कारण ते जाहीर मिस्टेक झाली होती. माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांना आम्ही विनंती केली होती की आम्हाला पाठिंबा द्या, अपक्ष म्हणून आम्ही निवडून येऊ, आपला पाठिंबा पाहिजे. कारण आपल्याला संविधान वाचवायचे, आपल्याला राज्यघटना वाचवण्याची, आपल्याला बाबासाहेबांचे विचार घराघरामध्ये पोचवायचे, अशा प्रकारे विनंती केली होती. आणि विनंतीनुसार त्यांनी पाठिंबा दिला होता. पहिल्यांदा प्रिंट मिस्टेकमध्ये आली होती. लगेच त्यांनी सुद्धा 15 मिनिटामध्ये दुसरं पत्र आलं होतं पत्रकार महोदय. त्यामुळे आता मला या लोकसभेमध्ये बिघडवण्यासाठी काहीतरी असे प्रश्न विचारू नका की आम्ही सर्व भारतीय एक आहोत आणि आम्ही देशाची घटना मानणारे कार्यकर्ते आहोत. उद्या वंचित राहू दे किंवा जिजाऊ राहू दे, आम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवतो.